तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी आलो इथं साईबाबाच्या मंदिरापाशी गार्डन मध्ये. तुम्हाला माहितीच आहे गाईस, काल पण दाखवलं, आज पण दाखवते. आणि आता 8 वाजलेत, मी सोडून टाकलाय आपला ब्लॉग. आणि गाईस मी आज ना 8 वाजताच नाही 9 वाजताच टाकणार गाईस शॉर्ट, आणि संध्याकाळी 5-5:30ला. तर आता पाया पडून घेऊ गाईस. तर देवा सक्सेस मिळू दे. तर आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ना, आपले जे काल 2 आपण शॉर्ट टाकले होते ना, ते आपण काल 2 शॉर्ट टाकले होते ना, तर ना त्याला म्हणजे एक गप्रे काय मागणी काढ. हे सस्ता शाहरुख खान. तेरा भाई कैसे मस्त है ना, शाहरुख खान जैसी है. शाहरुख खान फ्रॉम मिशो. आणि तुम्हाला सांगायचं होतं गाईस की ना, म्हणजे आपण जे ते काल 2 शॉर्ट टाकले ना, तर त्या शॉर्टला ना लय खराब परफॉर्मन्स आलाय. तर लय घाण म्हणजे परफॉर्म केलंय त्यांनी. तर म्हणजे एका याला 500 गेलंय काहीतरी, 510 का 515, आणि एका याला 400 काहीतरी गेलंय. तर म्हणजे खराब नाही आहे ते, पण आता म्हणजे ज्या यांनी म्हणजे व्ह्यूज चाललेत ना, येडे होते भैया मेरे भैया. आणि जे म्हणजे चांगले व्ह्यूज गेलेत ना 1,000 पर्यंत, तर ना ते 2 व्हिडिओ गेलेत आपले, 2 केला. तर तसे म्हणजे त्या याच्यावर ना आता मला काहीच बोलता येत नाही आहे. तर लय घाण परफॉर्मन्स केलं आहे त्यांनी. काय बोलतोय मी मलाच कळत नाही आहे गाईस. आणि तिथं शेतात बघा माणूस आहे, पण मी झूम करू नाही शकत कारण की तुम्हाला माहितीच आहे आपला मोबाईल किती लॅग मारतो. आणि आता ते येईन किती तारखेला आपलं ब्लॉगिंग किट जे आहे ते गाईज, त्याला टूल नाव टाकलंय मी. आता काय सांगू मी गाईज, काय करायचं आता काय नाही. पेड प्रमोशन नाहीये गाईस. आणि हे गाईज असं फेकून द्यायचं असतं. नाही गाईस. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. काल जे तुम्ही बघितलं की इंस्टाग्राममध्ये मी सांगितलं होतं की इंस्टाग्राममध्ये माझी एक पण आय डी नाही आहे आता. तर तसंच ना यूट्यूबमध्ये ना माझी एक आय डी होती आधीची, जे तुम्हाला सांगितलं 2दा आधी आपल्या आय डी म्हणजे गेलेली आहे, बॅन तर नाही झाली. आणि मग ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची की TS नावाचा असा नाही का लोगो आहे, असा प्रोफाईल पिक्चर आहे. त्या अकाउंटला तुषार सिंह ब्लॉग्स आणि काहीतरी 8 सबस्क्रायबर असं काहीतरी आहे, 8-9 सबस्क्रायबर. हां. आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करू नका, ते माझं आधीचं चॅनल आहे. आणि त्याच्या मोबाईलमध्ये होतं तर म्हणजे ती आय डी होती ती, तर मग त्याला हे कट पण नाही करू शकलो ना मी, तर त्याच्यामुळं असं झालं आहे. तर त्या आय डीला सबस्क्राईब नका करू. माझी रिअलवाली आय डी हीच आहे एक. आणि तर माहिती तुझी आय डी सांगू का? नको नाही सांगायचं. मी फेस बी नाही दाखवणार त्याच्यात. आता सांगितलंय काय तर गाईज. आणि तुम्हाला कळवून घ्यायचं आहे की आम्ही कुठं राहतो. तर तुम्हाला मी एक हिंट देतो, मी जगात राहतो. बरं अजून एक हिंट घ्या, मी भारतात नाही आशिया खंडात राहतो. बरं अजून एक घ्या, भारतात राहतो. बरं अजून एक घ्या, महाराष्ट्रात राहतो. बरं अजून एक घ्या, पुण्यात राहतो. बरं अजून एक घ्या, हवेली तालुक्यात राहतो. बस याच्या पुढं मी नाही सांगू शकत गाईज. तर आता तर कोणी येणार याच्या पुढे नाही. मी राहतो. तर आता मी तर आंघोळ केलेली आहे, एका पारुशाने नाही केली गाईज, बघू शकता तुम्ही. आणि गाईज आता दाखवता चुकीने बंद झालं. तर मी तर आंघोळ केली, आता याची आंघोळ झाली. आता म्हणजे नाश्ता बिस्ता करणार जरा. आणि याची आंघोळ झाली म्हणजे माझी आंघोळ झाली, याची राहिली आहे. तर याची आंघोळ झाल्यावर आपण शॉर्ट काढायला जाऊ. काल आपण गेलो नव्हतो गाईज. आणि काल जेवता आपण महाराजांचे पिक्चर बघितले. आता कधी पण आपण हे फालतू असे पिक्चर आपण बघितलेच नाही आहे. आता थिएटरमध्ये कधी पण गेलो आपण तर महाराजांचेच पिक्चर बघणारे. असले गूजबम्स येतात ना गाईज. आम्ही पावनखिंड बघायला गेलो तर जसं की काल तुम्हाला सांगितलं, लय मजा आली गाईज. ते बघा पोपट, त्या तारवर पोपट आहे, पण मी झूम करून नाही दाखवू शकत कारण की तुम्हाला माहितीच आहे. याच्यावरनं मी एकदा उडी मारली होती, ते तुम्ही बघू शकता म्हणजे. पण नका बघू, जाऊ द्या. म्हणजे आधीचे त्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर मी त्याच्यावर नाही आहे गाईज. तर त्या चॅनलला अनसबस्क्राईब करा. आणि आम्ही जरा जातो आता घरी. तर म्हणजे आंघोळ झाल्यावर मग आपण जाऊ शॉर्ट्स काढायला. तर आता भेटू आपण. ते बघा पोपट गेली, सगळेच गेली. तर आता आपण भेटू जेव्हा शॉर्ट काढायला जाईल तेव्हा. तर आता आम्ही आलो इथं गार्डनमध्ये. पप्पाने लय म्हणजे असं भाषण दिलं आता नाही का, असं म्हणजे हे केलं. तर आता म्हणजे अभ्यास घेतला गाईज सोप्या भाषेत. आणि हे बघा गाईज, हे टकलं याने काय बघा स्टिंग आणली आहे. आणि दीप
दीप मालकर तोंड दाखव. हा. तर आता हे बघा माझे नाही आहे, मी तर गरीब माणूस आहे. आता इथं मीम लावायची. आंघोळ हे गरीब जाऊ दे गाईस, सांगून टाकलं आधी. तर आता घेऊन टाका गाईस म्हणते. आणि आता आपण पिऊ स्टिंग गाईस. ही छपरी नाहीये, एनर्जी ड्रिंक आहे. एनर्जी ड्रिंक. तर आता आपण पवायला जाऊ. बघू, गेलो तर गेलो, पवायला जाऊ. गेलो तर आता आम्ही डायरेक्ट जातो तिकडं. आणि तिथं मोबाईल घेऊन जाईन का नाही ते माहित नाही गाईस, पण बघू आपण. आणि टकलं रडते. आणि आता आपण मोबाईल घेऊन जायचा नाही गाईस, घरी मम्मी पप्पा आहे म्हणून नको. काय ब्लॉक काढता येईल काय. तर आता आम्ही हाय का लायकी पाहून बिवून येतो जरा. आणि नंतर मग टकल्यातच बसला. आणि आता आम्ही येतो मग शॉर्ट काढायला जाऊ. नंतर मग जाऊ दे काय, आता आपण भेटू थोड्या वेळा. तर आता मी मोन्याच्या मोबाईलमधनं शूट करतोय. आणि हो गाईस मोन आहे, तुम्हाला म्हणजे दिसला नसेल ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलोय बैल घेऊन आणि गोळी घेऊन आम्ही घाटात. सपोर्ट करा दोघा भावांना. शॉर्ट्स पण बनवतात, शॉर्ट्सला व्ह्यू पण येतात त्यांचे. एक ना दिवशी मोठा क्रिएटर यांच्या शॉर्ट्सवर कमेंट करणारे, म्हणून हे सपोर्ट करा. आणि आवाज येतोय का नाही ते माहित नाही. हे बघा तुम्हाला तर दाखवतो. आम्ही जातोय पेरणेगावच्या घाटात. पेरणेगावचा घाट आहे डोंगरगावच्या घाटाच्या बाजूला. तर चला आपण आता घाटात भेटू. चला. तर आता आम्ही आलो इथं घाटात. आणि घाट असा आहे, तिथून आहे. तर आता आम्हाला तिथं आळ्यात थांबवलंय. आणि आम्ही म्हणजे आता बाहेर नाही जाऊ द्यायचे आम्हाला. तर तुम्हाला दाखवतो आता, थांबा. तर हे आळा आहे गाईस, थांबा दाखवतो. आवाज येत असेल का नाही सांग. आवाज येतोय का नाही. आणि मोन्याच्या मोबाईलमधनं शूट करतोय आम्ही. तर हे बघा तिथं जे दिसतंय का ते तिथं आम्ही थांबणार आहे. आणि गाईचा मम्मी पप्पाचा फोन पण येतो, या घरी लवकर. तर आता बघा तुम्ही आता बारी दाखवू शकाल का नाही काय माहित. जर आपण मी एका हातात असं धरतो असं. हा बघू गाईज, दाखवली तर दाखवली. आणि आता डायरेक्ट तुम्ही बारी बघा. तर गाईज आता बारी सुरू होणार आहे. ते बघा तिथं मोन्या. आता आम्हाला पकडाय म्हणजे इथं बिचकायची आपल्याला. बघा आता लय दगदग होती.